जबरदस्त असा एक आपण शॉर्ट मध्ये व्हिडिओ घेऊन आलोय आणि तो पण आपल्या इंडिया ग्रुप ब्रँडचा जबरदस्त असा ब्रँड आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त ह्याच्यातलीच माहिती समजून सांगणार आहे आणि ऑलरेडी माहिती आहे, पण थोडीशी मी तुम्हाला ह्याच्यामधली माहिती तुम्हाला क्लिअरली सांगतोय. आता सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, बरोबर का नाही? विषमुक्त शेती विषमुक्त अन्न हे आपलं स्लोगन आहे. आता इथं बघितलं ना, इको सर्टिफाईड आपलं प्रोडक्ट आहे, काय अडचण नाही. त्याच्यामध्ये आपण के महाराष्ट्र शासन G2 सर्टिफाईड आहे, आलं का लक्षात? तर एवढं जबरदस्त प्रोडक्ट आपलं आहे. त्यानंतर IFOM सर्टिफाईड आहे, हा म्हणजे सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्रोडक्ट सगळं. आता ह्याच्यामध्ये आहे ना, आपण जास्त इथले स्लोगन लिहिलंय विषमुक्त शेती विषमुक्त अन्न. तर आपलं पहिलं प्रोडक्ट जे आहे ना, याच्यामध्ये भूवस्त्र सुपर आहे. ठीक आहे, भूवस्त्र सुपरची जी बॅग आहे ती 2 किलोची बॅग आहे. त्यानंतर आपल्याला हे काय काम करतं ते सांगतो. भूवस्त्र सुपर हे माती स्वच्छता आणि दाणेदार स्वरूपामध्ये आहे. भूवस्त्र सुपर काय करतं तर मातीतील जे कीटक आहेत, जसं की पांढरे हुमणी असेल, वाळवी असेल, कटवंस असेल, गोगलगाय असे कीटक टाळण्यासाठी भूवस्त्र सुपर ही गांडुळ्यासारख्या फायदेशीर कीटकांना इजा करत नाही. भूवस्त्र सुपर लेपित केलेलं औषध जे आहे, बरोबर, ते संपर्कात म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यावर ना त्याचं काम चालू होतं आणि भूवस्त्र सुपर मुळं आणि मुळांना चिकटून राहतं. त्यामुळे झाडांच्या मुळांना नुकसान होत नाही. हे जेव्हा तुम्ही जमिनीत बियाणे पेरण्यासाठी किंवा रोपं लावण्यासाठी जमीन तयार करताना त्यावेळेस त्याचा वापर करायचा आहे. भूवस्त्र सुपर पेरणी करताना बियाणे आणि खतामध्ये आपण मिसळू शकतो. आता बारामाही पिकांच्या बाबतीत जर बघितलं, जसं केळी असेल, संत्री असेल, ऊस असेल, आंबा आहे, यासाठी वापर करा. फुलबहार उपचार द्रव्य जसं डाळिंब असतील, द्राक्ष असेल, यासारखे भूवस्त्र सुपरचा वापर करता येतो. आणि मातीमध्ये मिसळायचं, मातीमध्ये मिसळ करून आपण ते टाकू शकतो. हे औषध फवारणीसाठी नाही. ओके, भूवस्त्र सुपर हे खताचा पण पर्याय नाही, बरोबर, हे एक्स्ट्रा आपण टाकतोय, बरोबर. तर ह्याची म्हणजे काय लिहिले 2 ते 3 म्हणजे आपण किलो जर प्रति एकरी वापरला हंगामी पिकासाठी आणि 4 ते 8 किलो प्रति एकर आपण बारामाही पिकासाठी वापरायचे, बरोबर. आपली 2 किलोची बॅग आहे. हे झालं आपलं पहिलं प्रोडक्ट, बरोबर. ओके, दुसरं प्रोडक्ट आपल्याकडे ग्रो मॅजिक ऍडव्हान्स. नाव काय लिहिले? ग्रो मॅजिक ऍडव्हान्स. ग्रो म्हणजे वाढ होणे, मॅजिक आहे आणि ऍडव्हान्स प्रोडक्ट आहे. तर ग्रो मॅजिक ऍडव्हान्स हे 3ऱ्या पिढीतील नॅनो तंत्रज्ञान जास्मोनेट आधारित उत्पादन आहे. हे पावडर स्वरूपात आहे, बरोबर. भेसळ डोस सह जमिनीत दिलं जातं हे आणि मग हे तुमच्या खताची मात्रा काय करतं, अर्ध्याने कमी करतं. आता ग्रो मॅजिक काय करतं काम? पहिलं म्हणजे मुळांचा विकास करणार, रोपांची प्रारंभिक वाढ करणार, भरपूर फुलधारणा देणार, भरपूर फळधारणा सुद्धा देणार, फुलांचं आणि फळांचं गळणं कमी करतं, धान्यांचं वजन वाढणं, तेलाचे प्रमाण वाढणं, फळ भाज्यांची चव असेल, फळ आपण भाज्याला जर मारलं तर त्याची चव, रंग, गंध, टेस्ट जे आहे, सुगंध, दर्जा, साखरेचं प्रमाण हे वाढवतो. आता याची फवारणी कशी करायची? बरोबर, पहिली फवारणी उगवण्याच्या 30 दिवसांनी करायची. ओके, दुसरी फवारणी फुलधारणा होताना करायची आणि तिसरी फवारणी फळधारणा होताना, बरोबर. हे 3 फवारण्या झाल्या. तर ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही विचार करताय की मला जास्त उत्पन्न वाढवायचं आहे, तर तुम्ही ग्रो मॅजिक ऍडव्हान्सचा विचार करायचा. जर तुम्हाला वाटतंय की माझं उत्पन्न याच्यात वाढलं पाहिजे, हे फवारण्या मी सांगितल्या आणि हे ग्रो मॅजिक ही 100 ग्रॅमची पॅकेट आहे, पावडर आहे. आपल्याला एक मात्रा कशी आहे, 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आपल्याला मारायचंय, बरोबर. जर तुम्ही 100 लिटर पाणी घेतलं तर 100 ग्रॅमचं ते पूर्ण पॅकेट त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि जमिनीत काय करायचंय, 100 ग्रॅम प्रति एकराला आहे, एक पॅकेट एका एकराला चालतंय. ठीक आहे, हे झालं आपलं दुसरं प्रोडक्ट. आता आपलं तिसरं प्रोडक्ट काय, MI सिट्रा. MI सिट्रा काय करतं काम? नाव बघा, सिट्रा ही पण 250 ml ची बॉटल आहे. हे कसं मारायचंय ते सांगतो. 2 मिली प्रति लिटर पाणी, बरोबर. जर 100 लिटर पाणी घेतलं तर हे तुमचं म्हणजे 250 ml ची बॉटल आहे, बरोबर ना. तर 2 मिली लिटर पाहता. आता हे हॉपर्स आहेत, जे मोठे मावा, तुडतुडे, फुलकिडे ह्याच्यावरती काम करतं. ही फवारणी केल्यानंतर हॉपर्स जातात, अलग अलग. अमावस्यानंतर 4 ते 5 दिवसांनी MI सिट्राची फवारणी करायची. ओके, कीटकांच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या दिवसात फवारणी करायची. केवळ प्रारंभिक अवस्थेतील कीटकांचं नियंत्रण करू शकतं, बरोबर. आता प्रतिकार ह्याचं काय पद्धती, तर हे काय करतं, प्रतिकार चक्रामध्ये प्रतिकार अडथळे निर्माण करणे, लक्ष असलेल्या कीटकांच्या चेतासंस्थेवर कार्य करतं, मजबूत असे अँटी फिडिंग सक्रिय कीटक पिकावर थांबवतं, कीटकांच्या शरीरावर ऍक्सिड सेट सापडतं, कीटकांच्या शरीरात पाण्याच्या स्वरूपात कॅल्शियम प्रमाण कमी होणे, स्नायूंचं आकुंचन होणे, कीटकांच्या स्नायूची सक्रियता अशक्त होणे अशावरती काम करतं. आता याचं फवारणी मी तुम्हाला सांगितली. ओके, तर आपल्याकडे चौथं प्रोडक्ट MI सिट्रा समजलं. आता चौथं प्रोडक्ट व्हायरस प्लस. नाव काय? व्हायरस प्लस. व्हायरस, आता व्हायरस म्हणजे काय इथं सांगितलेलं आहे. व्हायरसचं मी तुम्हाला कसं वापरायचं ते सांगतोय. ही पण 250 मिलीलिटर प्रति एकर म्हणजे 250 मिलीची बॉटल आहे आणि फॉलियर स्प्रे म्हणून लावायचं. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की संसर्गाच्या तीव्रतेनुसार
डोस बदलू शकतो, म्हणजे प्रत्येकी 15 ते 20 दिवसांनी अर्ज पुन्हा करण्याची शिफारस केली. संसर्गाच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी सुरू करा. 15 अंतराने त्यांची पुनरावृत्ती करा. व्हायरस प्लस हे सेंद्रिय शेतीसाठी योग्य आहे आणि ते कीटकनाशक किंवा कीटकनाशक म्हणून पुनरावृत्ती कृती करायची नाही. ओके, तर अशा पद्धतीने 2 मिलीलीटर पाण्यात हे आपल्याला वापरायचं आहे. बरोबर. आता आपलं कुठलं प्रोडक्ट आहे जे आता नवीन प्रोडक्ट लॉन्च झालंय ना, ओलिएफ मध्ये. बरोबर, ऑर्गेनिक लिक्विड इनपुट फॉर्म. बरोबर, तर ह्याचा फुल फॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय ओलिएफ वनस्पतीच्या शारीरिक क्रियाकल्पामध्ये मदत करतं. आणि हे काय करतं ओलिएफ? वनस्पतीच्या क्रियामध्ये वाढ करतं. ओलिएफ जे आहे वनस्पतीचं आरोग्य राखण्यासाठी योगदान करतं. ओलिएफ खत आणि कीटकनाशकांची किंमत कमी करू शकतो ओलिएफ मध्ये, म्हणून त्यामुळे उत्पादन खर्च तुमचा कमी होणार आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ओलिएफकडे किफायतशीर उपाय म्हणून क्षमता वापरलेली आहे. आता मातीची गुणवत्तेचे मापदंड सुधारतं, शाश्वत कृषी पद्धतींना आधार देतं. आता हे ओलिएफच्या अर्जामुळे अनेक फायदे काय ते सांगतो. आपली वनस्पती वृद्धी, शाखा वाढवतं. बरोबर ना, फुलांच्या आणि फळांच्या स्थापनेला प्रोत्साहन देतं. हवामान बदलाच्या वनस्पती प्रतिकारक्षमता वाढवतं. पीक उत्पादन आणि उत्पादकता मध्ये वाढ होते. फायदेशीर माती सूक्ष्मजीव आहे. लोकसंख्येचा प्रचार, मातीची जी सेंद्रिय करण्याची ते पण वाढतं. म्हणजे तुम्हाला हे कसं आहे की फवारणी पद्धत कशी आहे बघा. आता म्हणजे काय करता, ओलिएफ एक लिक्विड फॉर्म मध्ये 500 ml ची बॉटल आहे. किती? 500 ml ची बॉटल आहे. आता भरलेली पिकं असतील, जसं कडधान्य असेल, नगदी पिके असतील, तृणधान्य असेल, 21 दिवसाच्या अंतराने मातीमध्ये आणि फवारणी असे दोन्ही करायचे. मातीमध्ये 250 ml आणि फवारणी बाहेर 250 ml, असं दोन आहे. रोपवाटिका भाजीपाला असेल तर 10 दिवसाच्या अंतराने करायची. रोपवाटिका आणि भाजीपाला असेल तर माती आणि फवारणी दोन्ही. 12माही पिके असेल जसं चहा, कॉफी, फळ पिकं 30 दिवसाच्या अंतराने करायची ओलिफची. आणि फुलांची पिकं असतील, फुलं, बरोबर, तर 15 दिवसाच्या अंतराने करायची ओलिफची ही फवारणी. बरोबर. तर ही फवारणी कशी आहे, 2 मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी. आता काही लोक ठिबक माती वापरण्यासाठी 250 मिली प्रति एकर ते वापरायचे, म्हणजे 250 ml तुम्ही ठिबक मधनं ते सोडू शकता. ठीक आहे, हे झालं आपलं ओलिफचं प्रोडक्ट. एमआय स्प्रे प्लस. एमआय स्प्रे प्लस जी बॉटल आहे आपली ती 100 ml ची बॉटल आहे. एमआय स्प्रे म्हणजे स्टिकर, मार्केटला जो स्टिकर भेटतो ना तसा आपला स्टिकर आहे तो. आता ह्याच्यामध्ये आता काय काम करतं ते सांग. हा पहिला स्टिकर म्हणून करतो की जे काय की द्रावणास चिकटण्यास मदत करतं, जे आपण मारलं की चिकट. बरोबर. दुसरं काय स्प्रेडर म्हणून काम करतं, फास्ट पसरतं, 180 पट्टीने फास्ट पसरवण्यास मदत करतं. दुसरं पेनिट्रेटर म्हणून काम करतं, कुठल्याही द्रावणात जर आपण मिसळलं तर ती पटकन शरीरात प्रवेश करतं, पानामध्ये त्या नसामध्ये आपण जे म्हणतो. ऍक्टिव्हेटर पण आहे, म्हणजे द्रावणाची कार्यक्षमता तुमची वाढवणार, म्हणजे तुम्ही इतर जी काही त्याच्याबरोबर मारलेली औषधं आहे त्याची कार्यक्षमता वाढवतं. त्यानंतर रिॲक्टर पण काम करतं, खरोखरच औषधाचा परिणाम तुम्हाला दाखवणार ते. आणि परागीकरण करतं, म्हणजे कोणत्याही द्रावणात जर आपण मिसळून जर मारलं तर आपल्याला मधमाशांना आकर्षित करतं. बरोबर. शेतामध्ये अधिक मधमाशा जर म्हणजे जास्त उत्पादन, जेव्हा तुम्ही एमआय स्प्रेचा विचार करता तेव्हा एमआय स्प्रेचा जरूर विचार करा. म्हणजे फवारणी करायचा विचार करत असेल ना एमआय स्प्रेचा विचार करा, ती सगळ्याबरोबर मारणं गरजेचं आहे. आता फवारणी कसं आहे, 0.33 मिली प्रति लिटर पाणी, म्हणजे 15 लिटरचा पंप घेतला तर 5 ml तुम्हाला मारायचंय आणि 100 मिली प्रति एकराला चालतं हे. आता ते तणनाशक म्हणून पण काम करतं, पण ते 0.50 ml नी प्रति लिटरला पाण्याने मारायचंय. प्रति लिटर किती? 0.50 ml. 0.50 ml हे मारलं तर तणनाशक म्हणून मग काम करतं. आता नंतरचं प्रोडक्ट आपल्याकडे प्राऊड, काय नाव? एमआय प्राऊड. आता एमआय प्राऊड आहे ना, ही पण बॉटल जी आहे ती 250 ml ची बॉटल आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, एमआय प्राऊड हे पानावरची जे ठिपकं आहेत, बरोबर, पावडर मिल्ड्यू असते, बरोबर का नाही, डाउनी मिल्ड्यू असेल, म्हणजे रॉट असतील किंवा बुरशीजनक संसर्गापासून जे होणारे नुकसान आहे ते आपलं प्राऊड काय करतं, घालवतं. बुरशीचे झाडांच्या मुळावर हल्ला केला तर एमआय प्राऊडचा आपला वापर करायचा आहे. झाडावरती बुरशीचे आक्रमण झाल्यास ओके जवळपास 128 प्रकारच्या बुरशीचं नियंत्रण करते आपलं प्रोडक्ट. प्रणाली लगत किंवा संपर्क बुरशीजन्य रोग एका वेळी नियंत्रित केले जाऊ शकतात. प्रतिबंधात्मक तसंच उपचारात्मक दोन्ही प्रकारे कार्य करतं. ओके, कोणतेही अवशेष नाही आणि विषारी नाही. सर्व बुरशीजन्य रोगावर एक उपाय म्हणजे एमआय प्राऊड. ओके, जिथे तुम्हाला बुरशीचा हल्ला आढळेल तिथे फक्त एमआय प्राऊडचा फवारणी करा. ओके, हे तर 250 ml ची बॉटल आहे.
2 मिली प्रति लिटर फवारणी करायची. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे आपल्याकडे MI वीर, ती पण 250 ml ची बॉटल आहे. ओके, आता हे काय करतं, आळ्या असतील, मावा असेल, तुडतुडे, फुलकिडे, त्यानंतर कोळी, पांढरी माशी, सर्व प्रकारच्या कीटक नियंत्रण, एक फवारणी सर्व कीटक निघून जातात. एक फवारणी. आता फवारणी कशी आहे, औषधांचा वापर फक्त अमावस्याच्या आधी 3 नंतर 3 व नंतर 12 दिवसापर्यंत करायचा आहे. ओके, अमावस्याच्या आधी 3 नंतर 12 दिवस पर्यंत करायचा आहे. कीटकांच्या वाढीच्या फक्त प्रथम 2 अवस्थेत करायचं आहे आणि प्रौढ कीटकावर वापर करू नये. MI वीर एक असा सेंद्रिय उपाय आहे ज्यामुळे शोषण करणारे जे कीटक आहेत, चावणारे, डंख मारणारे जे कीटक आहेत, त्यांची हानी कमी होते. हे प्रति लिटर मी तुम्हाला सांगितले की 2 ml आपल्याला प्रति लिटर मध्ये आपल्याला वापरायचं आहे.